जालन्यात भाजपचा काँग्रेसवर हल्लाबोल, खासदार कल्याण काळे यांच्या कार्यालयासमोर जोरदार आंदोलन, भाजप काँग्रेस कार्यकर्ते आमने सामने। जय श्रीरामच्या घोषणांनी दणाणले काळे यांचे कार्यालय, भाजप काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये घोषणाबाजी, तणावपूर्ण वातावरण। राहुल गांधींच्या प्रतिमांवर फुले, काँग्रेस विरोधात भाजपचा एल्गार। जालन्यात राजकीय वातावरण तापले। आज दिनांक 22 रोजी बुधवारी दुपारी 2 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले, जेव्हा भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर जोरदार आंदोलन छेडले। आंदोलनादरम्यान भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले। दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला। भाजप कार्यकर्त्यांनी हातात राहुल गांधी यांच्या प्रतिमा घेऊन काँग्रेस विरोधात तीव्र घोषणाबाजी केली। जय श्रीरामच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला। दिल्लीतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेसने केलेल्या आंदोलनाचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचं भाजपने सांगितले। यावेळी माध्यमांशी बोलताना भाजप नेते तथा माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली। जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला काँग्रेसने फूस लावल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांचे प्रश्न लोकसभेत मांडण्याऐवजी पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करणे हा काँग्रेसचा दुटप्पीपणा असल्याचं त्यांनी म्हटलंय। याचवेळी गोरंट्याल यांनी 2029च्या लोकसभा निवडणुकीबाबत मोठा राजकीय दावा करत विद्यमान खासदार तब्बल 3 लाख मतांच्या फरकाने पराभूत होतील आणि ते निवडणूक लढवणारही नाहीत अशी भविष्यवाणी केली। भाजपचे नगरसेवक भास्करबा दानवे यांनीही खासदार कल्याण काळे यांच्यावर निशाणा साधत आमच्या आंदोलनाची माहिती मिळताच अपघाताने निवडून आलेले खासदार जालना सोडून पळून गेले असा आरोप केला। या आंदोलनात भाजपचे पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। पोलिसांच्या उपस्थितीत आंदोलन पार पडले असले तरी भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमधील घोषणाबाजीमुळे काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते। नंतर ते विद्यार्थ्यांचं जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलन मध्ये काही राजकीय पार्टी, विशेष करून काँग्रेस पार्टी, सीपीएम, सीपीआय, आप पार्टी, शरद पवारची राष्ट्रवादी यांचा काही अधिकार नसताना प्रोटेस्ट मध्ये भाग देणे गुन्हा नाही, पण ज्या लोकांना भडकवण्याचं काम देशाच्या या आंदोलनामध्ये त्यांनी भगवान रामचा अपमान करणे, सनातन धर्माचा अपमान करणे असे जे प्रकार तिथे चालू आहे त्याचा आम्ही निषेध करतोय। आणि काल सन्मान्य नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानामध्ये आपल्या राहुल गांधी असेल, प्रियंका गांधी असेल या लोकांनी जे ॲजिटेशन केले, म्हणजे जे वाक्य त्यांना पार्लमेंटमध्ये बोलला पाहिजे ते तिथं न बोलता बाहेर त्यांनी आंदोलन केले, त्याचा निषेध म्हणून आम्ही इथे सांसद त्याच्या कार्यालयासमोर आम्ही निषेध मोर्चा करतोय। आम्ही त्यांचा विरोध केलेला आहे। आमची भावना आम्ही वरती पण पोहोचणार आहे। या प्रकारचं जे करतात ते आम्ही खपून घेणार नाही आणि हे पप्पू लोकांना जे चाललंय ते भारतीय जनता पार्टी अजिबात बर्दाश्त करणार नाही। आणि प्रभू राम असेल किंवा सनातन धर्मावर कोणी यानंतर बोलेल तर आम्ही चोख त्याचं उत्तर देणार आहे। साहेब, 20 दिवस आंदोलन चाललंय, मात्र सत्ताधारी तिकडे भेटले नाही, म्हणून हे सगळं उद्रेक झालाय। सत्ताधारी जर लवकर बोलणं झालं असतं आंदोलकांशी तर हे सगळं घडलं नसतं। बघा, हे एक असं नाही, बोलणं झालं नाही असं नाही, त्याचं बोलणं झाला त्यासाठी त्यांचे कोणतं शिष्टमंडळ असेल त्या शिष्टमंडळ गेला पाहिजे ना, कोणी गेलं नाही। ते दह्या म्हणून त्यांचा एक प्रवक्ता होता, इथं पोरा उपोषणाला बसले आणि तो दह्या शॉपिंग सेंटरवर फिरत होता, त्याला अकलपट्टी झाली। म्हणजे यांचा संबंध आंदोलनाशी काय नाही, फक्त लोकांची दिशाभूल करणे। आणि कमिटी बसली ना, लोक सस्पेंड झाले ना, तुम्हाला माहित आहे का पेपर लीक नंतर किती लोक, 13 लोकांना अटक केले आणि त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झालेले। असं असताना उगाच काहीतरी करायचे आणि ज्याचा जनमत साफ झालेला कांग्रेस पार्टीचा ते उगाच काही पण करतात। विद्यार्थियों के नाम पर राजनीति कर रहे हैं। हाँ, विद्यार्थियों के नाम पर राजनीति कर रहे हैं। अच्छा, उन्होंने क्या करा विद्यार्थियों के लिए? भाई, आपको संसद में बैठने का जगह दिया ना, संसद में आपका संख्या है ना, आप बोलो ना संसद के अंदर। आप संसद में बोलते नहीं, संसद के बाहर बोलते नहीं और जाके पंतप्रधान के घर पडते, इसका निषेध करते सब। त्यांचं म्हणणं सरकार संसदेत चर्चा करत नाही। तुम्ही आजच बघा, मी तुमच्या टीव्ही माध्यमातून बघितलं, आपले जे ओम बिर्ला जी आहेत त्यांनी स्पष्ट सांगितलं की मी तुम्हाला वाटेल तेवढा वेळ देणार, राज्यसभा आणि लोकसभा त्यांनी वेळ दे, पण हे बोलायला तयार आहे। त्याला हंगामा करायचे, स्टुडंटचं नाव आणि दहशत निर्माण करणे, वातावरण खराब करणे हेच काम करतात ते लोक। आंदोलन करणार म्हणलं तर कल्याण काळे पळून गेले।
भारतीय जनता पार्टी महानगराच्या वतीनं या ठिकाणी निषेध आंदोलन करण्यात आलेलं आहे। या आंदोलनामध्ये जालन्याचे माजी आमदार कैलाजी गोरंट्याल आणि आमच्या महापालिकेच्या महापौर वंदनाताई मगरे आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येनं या ठिकाणी उभे आहे। आणि आज सकाळी जसा प्रदेशानं आम्हाला कार्यक्रम दिला, आम्ही लगेच पोलीस स्टेशनला कळवलं की अशा प्रकारचे धरणं आंदोलन आम्ही या ठिकाणी करणार आहे। परंतु ज्या लोकांनी, जालन्याच्या लोकांनी ज्या खासदाराला निवडून दिलं ते खासदाराने या ठिकाणी पलायन केलेलं आहे आणि म्हणून आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून विराजमान झाले म्हणून या काँग्रेस पक्षाच्या पोटामध्ये दुखतं आणि विद्यार्थ्यांना पुढे करून हे आंदोलन करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतात। लोकशाही मार्गाने तर त्यांनी आंदोलन केलं तर निश्चितपणे आम्ही त्याचं स्वागत करू, परंतु प्रधानमंत्र्याच्या घरामध्ये घरासमोर जाऊन या लोकांनी त्या ठिकाणी घोषणाबाजी आणि अवैध शब्द वापरून ते आंदोलन केलं। त्या आंदोलनाचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो। आज संपूर्ण देश 140 करोड जनतेचा देश, या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी हे एका वेगळ्या दिशेवर घेऊन चालले, एका वेगळ्या उंचीवर घेऊन जात असताना कुठेतरी दुडगूस करण्याचं काम या लोकांनी, काँग्रेसवाल्यांनी केलेलं आहे। हे लक्ष विचलित करण्याचं काम विद्यार्थ्यांना पुढे करून करतात, म्हणून आम्ही या काँग्रेस पक्षाचा निश्चितपणे या ठिकाणी निषेध करण्यासाठी मोठं जन आंदोलन या ठिकाणी उभारलेलं आहे। आणि हा आंदोलन आमचा शांतीपूर्ण आहे, आम्ही शांतीपूर्णाने करतात आहे। आमचं आंदोलन जेव्हा यांना माहित पडलं सन्मानित खासदार तिथून पळून गेले, तसंही ते काही बोलत नाही आणि काही करत नाही, त्यांचा मी निषेध करतो। 4 वर्ष उलटून गेले, आतापर्यंत त्यांनी जालना शहरासाठी 1 रुपयाची निधी आणलेली नाही आणि विकास मी माझ्यापेक्षा जे मागे ओरडतात ना त्यांना विचारा की ती निधी कोणत्या कार्यकर्त्याला भेटला। माझ्या मतदारसंघात म्हणजे जिथं संगीता गोरेट्याला तिथं त्याने 30 लाख रुपये दिले, तो ना एकाकडून 20% घेऊन दिले। या कार्यकर्त्याने 1 रुपयाचं काम दिलेलं नाही, विचारा याला 10 रुपयाचं काम दिलेलं आहे कोणा। अपघाताने खासदार झाले आणि म्हणून लोकांना ते भेटत नाही। तुमच्यामध्ये दम असेल तर 2029 मध्ये जे निवडणूक होईल तो येऊन उभा राहा। लोकसभा तर निवडून तू फक्त निवडून घे, दाखवतो तुम्हाला। तुला 3 लाख पेक्षा जास्त, 3 लाख लीडने भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून येईल। चॅलेंज आहे, तो उभा राहणार नाही, तुम्हाला आज लिहून घेतो, आजच पलायन केलेलं आहे। लिहून घ्या की येणारे 2029 मध्ये कल्याण काळे तिथं उभा राहणार नाही, हे भविष्याने मी करून दिले तुम्हाला। चला, धन्यवाद।